माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित आहे। सोमवारी कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे। मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी हा राजीनामा होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून मागणी होताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीने सभागृहातला त्यांचा जो व्हिडिओ होता तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला, त्यानंतर विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळाले। आज देखील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घारगे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर अजित पवारांनी देखील विजय घारगे यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। त्यातली त्यांची जी काही प्रमुख मागणी होती, अर्थात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा पाहिजे, तर त्यांना देखील त्यांनी स्पष्ट केलं की मंगळवारपर्यंत या संदर्भातला निर्णय घेतला जाईल। एकूणच जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झालेला आहे आणि कदाचित सोमवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा दिला जाऊ शकतो, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। आणि अजित पवार देखील आता या सगळ्या संदर्भात चर्चा करून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार असल्याचं कळतंय। ज्या पद्धतीने विरोधी पक्षांकडून जी काही मागणी होताना पाहायला मिळते त्यानुसार हा राजीनामा होईल आणि एकूण गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांची जी काही वादग्रस्त वक्तव्य होती त्या सगळ्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद योगेश। एकूणच माहितीबद्दल तर सोमवारी कोकाटेंचा राजीनामा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।